विदर्भातल्या वाघांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेत आला। या संदर्भात एक लक्षवेधी आज मांडण्यात आलेली। गेल्या काही काळात विदर्भात वाघांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। मे महिन्यात चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यामध्ये 4 महिलांचा मृत्यू झालेला। त्यानंतर हा मानव वन्यप्राणी संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली होती। राज्यातल्या जंगलांमध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढत असतानाच त्यांच्या नैसर्गिक खाद्याची कमतरता दूर करण्यासाठी वनमंत्र्यांनी एक अनोखा निर्णय जाहीर केलाय। जंगलातल्या हिंस्र प्राण्यांना पुरेसा अन्न मिळण्यासाठी आता पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म सुरू केलं जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली। जंगलामध्ये वाघ आणि बिबट्यांना भक्ष्य कमी पडत असल्यानं ते मानवी वस्त्यांकडे वळतायत। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण त्यामुळे वाढलंय। या समस्येवर उपाय म्हणून वन विभागाने रॅबिट फार्मचा अनोखा पर्याय सुचवला। वाघांना बिबट्यांना जे खाद्य लागतं ते खाद्य अपुरं पडायला लागले असे त्यांचे म्हणणं आहे। जसे पोल्ट्री फार्म आहे तसे रॅबिट फार्म तयार करायची भूमिका घेऊ आपण। विनोदाचा भाग नाहीये। बटर जसे खाजगीमध्ये बटर फार्म आहेत तशा प्रकारचे बटर फार्म पण तयार करू। वनमंत्र्यांच्या निर्णयावर भाजपचे आमदार आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला। मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून बाजूला वाघ सोडा अशा शब्दात वन विभागाच्या अनोख्या निर्णयावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसून चंद्रपूर, गडचिरोली किंवा तत्सम जिल्ह्यातील दुःख त्यांना समजून येत नसेल तर कायदा एक दिवसाचा कायदा करा। असे अधिकारी जे फाईलवर बसले आहेत त्यांना एक दिवस झाडाला बांधा, म्हणजे लक्षात येईल वाघ सोडल्यावर इतरांच्या जीवावर काय बिततं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।